प्रभाग 16 मध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ, मालमत्ता कराचा मुद्दा प्रस्थापितांना भोवणार. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 16 मध्ये राजकीय समीकरणे रंजक वळणावर आली आहेत. मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या या प्रभागात महाविकास आघाडीने MVA आपली ताकद एकवटली असून मालमत्ता कराचा म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स वाढता बोजा हा निवडणुकीचा सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा ठरताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे चौरंगी आव्हान. प्रभाग 16 मध्ये महाविकास आघाडीने रणनीती आखून सक्षम उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे हे चारही उमेदवार आघाडीच्या माध्यमातून एकवटले आहेत. यतीन देशमुख शिवसेना उबाठा, बबन विश्वकर्मा शेतकरी कामगार पक्ष, शशिकला सिंह काँग्रेस, करीना घरत शेतकरी कामगार पक्ष. एकीकडे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष असताना महाविकास आघाडीच्या या एकजुटीमुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मालमत्ता कर मतदारांच्या संतापाचा केंद्रबिंदू. पनवेलमधील मालमत्ता कराचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. सिडकोला सेवा शुल्क आणि महापालिकेला मालमत्ता कर अशा दुहेरी करामुळे सामान्य नागरिक होरपळून निघाला आहे. प्रभागातील मतदारांच्या मते सुविधा शून्य असताना अव्वाच्या सव्वा कर आकारला जात आहे. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असून निवडणुकीत हाच फॅक्टर निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.